तर अर्थात शिल्पा शेट्टी प्रकरणाची आज सुनावणी होणार आहे। याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य यांच्याकडे। भाग्यश्री, शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा या दोघांविरोधात खरं तर लुकआउट नोटीस जारी आहे। 60 कोटी रुपयांचं फसवणूक प्रकरण, या प्रकरणी ही नोटीस आहे। आता याच मुद्द्यावर आज पुन्हा सुनावणी। नक्कीच 60 कोटी रुपयाचं फसवणूक प्रकरण जे आहे ते लुकआउट नोटीस जारी करण्यात आलेली आहे। ईओडब्ल्यू कडनं ही लुकआउट नोटीस शिल्पा शेट्टी आणि तिचे जे मिस्टर आहेत राज कुंद्रा यांच्यावर जाहीर केलेली आहे। खरं तर एक गोष्ट बघितली तर ही जी आजची सुनावणी होणार आहे ती मागच्या सुनावणीमध्ये शिल्पा शेट्टीने असं सांगितलं होतं की एका परदेशी कार्यक्रमाला तिला आमंत्रण आहे आणि तिला जायचंय विदेशात, त्यामुळे तिला परवानगी द्यावी। मात्र त्यावेळेला श्री चंद्रशेखर मुख्य न्यायमूर्ती जे आहेत उच्च न्यायालयाचे, त्यांनी असं सांगितलं होतं की आधी 60 कोटी रुपयाची काय अफरातफर केली आहे त्याची चौकशी होईल, त्याची काय ते पूर्ण माहिती द्या आणि नंतर बघू, ठरवू की तुम्हाला परदेशात पाठवायचं की नाही। या व्यतिरिक्त त्यांनी असं देखील सांगितलं होतं की जर तुम्हाला परदेशात जायचंय, कुठल्या इव्हेंटसाठी जायचंय, तर त्याचं तुम्ही निमंत्रण जे आहे ते आम्हाला द्या, आम्ही ते निमंत्रण बघतो आणि जर असेल तर आम्ही तुम्हाला परदेशात जाण्याची परवानगी देखील देतो। मात्र त्यावेळेला शिल्पा शेट्टी यांच्या वकिलांनी असं सांगितलं होतं की जोपर्यंत परवानगी मिळत नाही किंवा कन्फर्मेशन जात नाही तोपर्यंत ते निमंत्रण देणार नाहीत। त्यावर श्री चंद्रशेखर यांनी असं देखील सांगितलं की ही कुठली पद्धत आहे की आधी निमंत्रण येत नाही आणि त्याच्या आधीच तुम्ही जाण्याची तयारी करता। त्यामुळे 60 कोटीची काय गडबड आहे त्या संदर्भातली जी चौकशी आहे त्याला उत्तर द्या आणि नंतर काय ते ठरवू असं म्हटलं होतं न्यायाधीशांनी। त्यामुळे आजची जी सुनावणी आहे ती त्यासाठी देखील विशेष आहे आणि त्याचबरोबर या 8 दिवसांमध्ये शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांना ईओडब्ल्यूच्या ऑफिसने चौकशीसाठी देखील बोलावलेलं होतं। तर नेमकं या चौकशी दरम्यान काय उघड झालंय आणि ईओडब्ल्यू न्यायाधीशांसमोर काय सांगणार हे बघणं देखील आजच्या या सुनावणीमध्ये महत्त्वाचं आहे। लागवी अगदी भाग्यश्री, तुर्तास लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।